श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ आज 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती उद्या 14 जुलैला 3:13 होणार आहे. उदय तिथीनुसार उद्या 14 जुलैला ही ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहेत. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. ज्येष्ठ अमावस्या या शब्दातच या अमावस्येचा अर्थ आहे. म्हणजेच ही ज्येष्ठ अमावस्या आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी येते. आणि म्हणून आपल्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांसोबतच भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. यामुळे विष्णूंचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान यांचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होतात. याशिवाय आपल्या पूर्वजांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी गाय, कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. धार्मिक दृष्टीने ही ज्येष्ठ अमावस्या अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. घरातील सर्व दोष, अडचणी, नजरबाधा दूर होऊन एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू घराच्या उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. ज्येष्ठ अमावस्या ही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. या दिवशी पितृदेव पृथ्वीवरती येऊन आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतात असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने किंवा घरात काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या सर्व संकटांचे निवारण होते. देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या उंबरठ्यावरती करायचा आहे. आता उंबरठ्यावरतीच का करायचा आहे? कारण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या पूर्वजांचा वास असतो. अमावस्येच्या दिवशी ते तिथे येऊन थांबलेले असतात आणि म्हणून उंबरठ्यावरती हा उपाय आपण करणार आहे. तर उद्या दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला अशी एक वस्तू आहे जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे. आणि ज्या पण घरात हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करते. कारण या दिवशी पितरांसोबतच लक्ष्मी तत्व हे सुद्धा पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. कारण अमावस्या तिथी ही पितरांसोबतच माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. म्हणून आपण बघा दरवर्षी दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्याच शुभमुहूर्तावरती करत असतो. आणि म्हणून धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी
अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल, घरात पैसा टिकत नाही, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, वारंवार उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. जिथे आपण 50 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो. तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर असं अजिबात नाही. आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांतता, समृद्धी असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तिथेच लक्ष्मी नांदत असते. घरामध्ये म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, एकोपा असणे, आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आयुष्यामध्ये आपल्याला पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून उद्या हा उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती आपल्याला करायचा आहे. घरातील स्त्री पुरुष हा उपाय कोणीही करू शकतं, कारण उंबरठा हा पुरुषोत्तम मानला जातो. त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं, म्हणून स्त्रिया किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकते. कारण अमावस्येच्या दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या दिवशी केलेल्या गोष्टी या खूप परिणाम करतात. आणि ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असतात. आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचाच आहे. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, नजरबाधा, शत्रुत्रास हा देखील दूर होतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला या दिवशी स्नान करायचं आहे, कारण ज्येष्ठ अमावस्येला स्नानाचं खूप मोठं महत्त्व आहे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 4:05 ते पहाटे 5 वाजेपर्यंत. म्हणजेच साधारण 1 तास हा स्नानासाठी शुभ मुहूर्ताचा असणार आहे. या वेळेमध्ये शक्य झालं तर आवर्जून स्नान करा. अंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय मुख्य प्रवेशद्वारावरती करण्या अगोदर आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची फरशी तुम्हाला या दिवशी पुसायचीच आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी जर आपण घरातली फरशी पुसली तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, इडापिडा ही दूर होते. आणि जेव्हा तुम्ही या दिवशी घरात फरशी पुसणार आहे तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडंसं मीठ, चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र आणि अर्धा लिंबू पिळून या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहेत. आणि यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होते आणि ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे हे पाणी शिंपडायचं आहे. आणि मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते. आता हे पाणी शिंपडून घेतल्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. एका वाटीमध्ये हळद घ्या, त्यामुळे थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल टाका किंवा पाणी टाकलं तरीही चालेल. आणि त्या हळदीची पेस्ट करून उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी केले जाते. आता लेपन करून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे
आणि कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, फक्त चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे 4 दिशेला 4 वाती येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे. आणि हा दिवा एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती घेऊन जायचा आहे. उंबरठ्यावरती घेऊन गेल्यानंतर कुंकवाचा गंध तयार करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या साईडला ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि यानंतर उंबरठ्यालासुद्धा हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करून तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी, देवी लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला ना नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक चांगले बदल जाणवतील. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळासुद्धा बांधला जातो. जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अजूनही कोहळा बांधलेला नसेल तर एक कोहळा मार्केटमधून घेऊन यायचा आहे. त्या कोहळ्यावरती शेंदुराने किंवा कुंकवाने एक त्रिशूळ काढायचं आहे. एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला कोहळा हे जे फळ आहे तर ते बांधायचं आहे आणि यानंतर त्या कोहळ्याला हळद, कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. आणि यानंतर हा कोहळा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध बांधायचा आहे किंवा तुम्ही उजव्या साईडला बांधला तरीसुद्धा चालेल. कोहळा बांधल्यानंतर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्या घरापासून दूर राहते. जी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तिच्या मनामध्ये काही आपल्याबद्दल वाईट विचार असतील, काही नकारात्मक विचार असतील तर ते तिथे नष्ट होतात आणि म्हणून कोहळा जो आहे तर तो बांधला जातो. म्हणून तुम्ही उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळासुद्धा बांधू शकता. आणि यानंतर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे. ज्यामध्ये पाणी असेल असा एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळावरती शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला एखाद्या दगडावरती फोडायचा आहे. आणि नारळामधलं जे पाणी असतं तर ते उंबरठ्यावरती टाकायचं आहे आणि नारळाचे 2 भाग करून ते तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला उंबरठ्यावरती म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवून द्यायचे आहेत. दिवसभर हा नारळ तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उचलून तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. यानंतर जी चणा डाळ आणि गूळ आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी गाईला खाऊ घालायचा आहे. आणि कणकेचा दिवा हा देखील तुम्हाला दुसऱ्याच दिवशी पिंपळ वृक्षाखाली किंवा इतर कोणत्याही मोठ्या वृक्षाखाली तुम्हाला नेऊन टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे, दरिद्रता असेल किंवा काही इडापिडा दोष असतील तर ते आपल्या घरातून दूर होतात. आपलं घर हे संपूर्णपणे पवित्र आणि शुद्ध होते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि प्रसन्न राहते. त्याचबरोबर या दिवशी अजून काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. तर या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहेत. देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 11 वेळा
वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे आणि यानंतर ही मोहरी आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायची आहेत. ही मोहरी घरात टाकल्याने वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण होतं. आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तसेच या दिवशी आपल्या घरात हळद आणि गोमूत्र एकत्र करून ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आपलं एखादं दुकान असेल, शॉप असेल तर तिथेसुद्धा असं तुम्हाला शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने आपल्या घरात असणारे सर्व दोष हे नाहीसे होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.